नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बघा स्टॅटिस्टिकल मॉडेलिंग फॉर मशीन लर्निंग त्यातला सब्जेक्ट बघा स्टॅटिस्टिकल मेथड. बघा आपल्याकडे एक न्यूमेरिकल आहे, फिट अ लिस्ट स्क्वेअर लाईन टू द डाटा. बघा एक लिस्ट स्क्वेअर आपण इथे करतोय. त्याच्यामध्ये पहिली कंडिशन आपल्याला दिलेली आहे ती आहे x ऍज इंडिपेंडंट व्हेरिएबल. या बेसिस वरती म्हणजे x ऍज इंडिपेंडंट व्हेरिएबल यूज करून आपल्याला फिट लिस्ट स्क्वेअर लाईन हा डाटा आपल्याला इथे काढायचा आहे. तर बघा आपल्याला x आणि y ह्या गोष्टी त्यांनी दिलेल्या आहे. तर आपल्याला अजून एक टेबल बनवून घ्यावा लागेल. बघा x घ्या, x नंतर आपल्याला लागणार आहे y, त्यानंतर लागणार आहे x y, त्यानंतर बघा x स्क्वेअर आणि y स्क्वेअर. बघा अशा पद्धतीने आपण या व्हॅल्यू इथे लिहून घेतल्या. तर या व्हॅल्यू आपल्याला इथे फाइंड आउट करायची आहे. बघा इथं x ची व्हॅल्यू 1 3 4 6 8 9 11 आणि 14 ही झाले x ची व्हॅल्यू आपल्याकडे. त्यानंतर y ची व्हॅल्यू बघा 2 4 5 6 7 10 9 आणि 12. त्यानंतर इथे लक्षात घ्या आपल्याला x इंटू y करायला लावलाय त्यांनी. बघा 1 इंटू 2 2 3 4 जार 12 4 5 जार 20 6 6 जार 36 8 7 जार 56 9 10 जार 90 11 9 जार 99. बघा 14 इंटू 12 14 इंटू 12 याचं मल्टिपल आहे 168 168. बघा त्यानंतर आपल्याला करायचं आहे 1 चा स्क्वेअर 1 चा स्क्वेअर 1 3 चा स्क्वेअर बघा 9 4 चा स्क्वेअर 16 6 चा स्क्वेअर 36 8 चा स्क्वेअर आहे 64 9 चा स्क्वेअर 81 11 चा आहे 121 आणि 14 चा 196. बघा आपण इथे 1 चा स्क्वेअर करून घेतला. त्यानंतर आपल्याला करायचा आहे y चा स्क्वेअर. बघा इथे 2 चा स्क्वेअर 4 4 चा स्क्वेअर 16 5 चा स्क्वेअर 25 6 चा स्क्वेअर 36 7 चा 49 10 चा 100 9 चा 81 12 चा 144. बघा आपण यांचे टोटल मारून घेऊ. इथे बघा आपण या साइडला यांचे मी टोटल घेतो x आहे. बघा म्हणजे समेशन ऑफ x म्हणजे समेशन ऑफ x म्हणजे x ची टोटल. बघा x ची टोटल 1 प्लस 3 प्लस 4 प्लस 6 प्लस 8 प्लस 9 प्लस 11 प्लस 14. बघा समेशन ऑफ x म्हणजे x ची टोटल जी आपल्याकडे आहे ते आहे 56. त्यानंतर बघा y ची टोटल म्हणजे समेशन ऑफ y. बघा y ची टोटल 2 प्लस 4 प्लस 5 प्लस 6 प्लस 7 पुढे प्लस 10 प्लस 9 प्लस 12. बघा समेशन ऑफ y म्हणजे y ची टोटल आपल्याकडे जे आहे ते आहे 55. त्यानंतर बघा समेशन ऑफ x इंटू y x आणि y ची टोटल. बघा 2 प्लस 12 प्लस 20 प्लस 36 प्लस 56 प्लस 19 प्लस 99 प्लस 168. बघा याची टोटल आपल्याकडे आहे x इंटू y ची 483. त्यानंतर समेशन ऑफ x स्क्वेअर
बघा x स्क्वेअरचे टोटल सगळ्यांचे टोटल आपण इथे अगोदर काढून घेतोय. लक्षात घ्या 1 + 9 + 16 + 36 + 64 + 81 + 121 + 196 524. इथे तो आपल्याकडे x स्क्वेअर 524. त्यानंतर समेशन ऑफ y स्क्वेअर. बघा y स्क्वेअर चे टोटल इथे 4 + 16 + 25 + 36 + 49 + 100 + 81 + 144. याची टोटल इथे आपल्याकडे 455. बघा 455. बघा अशा पद्धतीने आपण या सर्वांचे टोटल इथे काढून घेतलेले आहेत. बघा त्यानंतर या सगळ्या टोटल काढून झाल्यानंतर आपल्याकडे दोन फॉर्म्युला लक्षात ठेवा. समेशन ऑफ y इज इक्वल टू n इंटू a प्लस b इंटू समेशन ऑफ x. आणि त्याच्याच खाली इथे लक्षात घ्या समेशन ऑफ x इंटू y इज इक्वल टू a इंटू समेशन ऑफ x प्लस b इंटू समेशन ऑफ x स्क्वेअर. बघा आता ह्या दोन फॉर्म्युलांवरती आपल्याला आता कॅल्क्युलेशन इथे करायचं आहे. तर लक्षात घ्या समेशन ऑफ y इज इक्वल टू n इंटू a प्लस b इंटू समेशन ऑफ x. त्यानंतर बघा दुसरे इक्वेशन आहे समेशन ऑफ xy इज इक्वल टू a इंटू समेशन ऑफ x प्लस b इंटू समेशन ऑफ x स्क्वेअर. म्हणजे इथे आपल्याला a आणि b च्या व्हॅल्यू आपल्याला इथे फाइंड आउट करायचे आहे. लक्षात घ्या आपण सायमल्टेनियस नुसार आपण सॉल्व्ह करतोय आणि पूर्णपणे हे आपण कॅल्क्युलेटर वरती सॉल्व्ह करणार आहोत. तर लक्षात घ्या समेशन ऑफ y बघा तर आपल्याकडे आहे तो 55 इज इक्वल टू n. n म्हणजे नंबर ऑफ टर्म. जर आपण काउंट केले तर बघा किती होता इथे 1 2 3 4 5 6 7 8. बघा नंबर ऑफ टर्म आपल्याकडे किती आहे त्या 8 आहे. त्यानंतर a आपल्याला माहिती नाही बरोबर. त्यानंतर प्लस b सुद्धा ऍज इट इज कारण a आणि b आपल्याला फाइंड आउट करायचे आहे. त्यानंतर आहे समेशन ऑफ x. बघा समेशन ऑफ x किती आपल्याकडे 56. त्यानंतर समेशन ऑफ xy बघा इथे समेशन ऑफ xy किती आहे 483 इज इक्वल टू a आपण ऍज इट इज लिहू समेशन ऑफ x बघा 56 म्हणजे 56 a प्लस त्यानंतर हा b. पुढे लक्षात घ्या समेशन ऑफ x स्क्वेअर. बघा समेशन ऑफ x स्क्वेअर किती आहे आपल्याकडे 524. तर बघा याला आपण सायमल्टेनियस इक्वेशन नुसार आपण याला सॉल्व्ह करणार आहोत. तर लक्षात घ्या कॅल्क्युलेटर दिसत असेल तर बघा काय करा मोड. बघा 3 टाइम मोड प्रेस करा. इथे तुम्हाला इक्वेशन दिसेल. इक्वेशन नंतर बघा आपल्याकडे दोन आहे. इथे तुम्हाला अननोन दिसतोय. दोन इक्वेशन असल्यामुळे इथे आपण 2 सिलेक्ट करू. त्यानंतर लक्षात घ्या इथं ह्या व्हॅल्यू ज्या आपल्याकडे आहेत तर या व्हॅल्यू आपण पुट अप करू. बघा 8 इज इक्वल टू 56 इज इक्वल टू 55. बघा त्यानंतर इकडं 56 नंतर 524 इज इक्वल टू 483. बघा म्हणजे अशा पद्धतीने आपल्याकडे जे आन्सर आलेले आहेत a ची व्हॅल्यू जी आपल्याकडे आहे ती आहे 1.68 आणि b ची जी व्हॅल्यू आपल्याकडे निघालेली आहे ती आहे 0.742. बघा म्हणजे a आपल्याकडे आहे 1.68 आणि b आपल्याकडे आहे 0.742. Therefore y is equal to a plus bx. बघा असं आपल्याकडे एक लाईनचं इक्वेशन आहे. बघा मग y is equal to a ची व्हॅल्यू 1.68 प्लस b ची व्हॅल्यू 0.742x. बघा अशा पद्धतीने आपण हे जे इक्वेशन आहे ते इक्वेशन आपण इथे फाइंड आउट केलेलं आहे. लक्षात घ्या खूप सोपं एक्झाम्पल आहे. x as independent of variable
त्याचं इक्वेशन आहे आपल्या लाईनचं इक्वेशन y a bx. बघा अशा पद्धतीने आपण हा 4 मार्कचा सम हा सॉल्व्ह केला आहे. खूप इझी एक्झाम्पल आहे. लागलंच मी पुन्हा एकदा एक्सप्लेन करतो. लक्षात घ्या, तुम्हाला फीट लिस्ट स्क्वेअर लाईन या डाटानुसार तुम्हाला x ऍज इंडिपेंडंट व्हेरिएबल आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. तर लक्षात घ्या, x आणि y आपल्याला दिलेलेच आहे. त्यानंतर x * y घ्या, x² आणि y². या सर्वांच्या टोटल घेतल्यानंतर आपल्याकडे हे दोन फॉर्म्युले लक्षात ठेवा. या दोन फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू पुटअप करा आणि सायमल्टेनियस इक्वेशन नुसार सॉल्व्ह करा. म्हणजे तुम्हाला पहिली व्हॅल्यू तुम्हाला मिळते, म्हणजे ती व्हॅल्यू तुमची a ची असणार आहे आणि सेकंड व्हॅल्यू तुम्हाला मिळणार आहे ती आहे b ची. आणि त्यानंतर लाईनचं इक्वेशन आपल्याकडे असतं y a bx आणि a ची व्हॅल्यू पुटअप करा 1.68 प्लस b ची व्हॅल्यू आपल्याकडे आहे 0.742 आणि x ऍज इट इज. म्हणजे अशा पद्धतीने आपण हे इक्वेशन इथं फाइंड आउट केलं.